सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक 22 मध्ये कुमार अवतार पवार आंबवड यांचा भुंगा पळाला आणि त्याच्याबरोबर आमदार संतोष दादा बांगर यांचा गोविंदा पळाला। त्याबद्दल या गोविंदा बैलाचे मालक संतोष दादा बांगर यांच्याकडनं चित्र्या ड्रायव्हरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि समालोचन करण्यासाठी 200चं बक्षीस आहे। आपलं मनपूर्वक धन्यवाद। आणि 26 सोडायचा आहे, सोडा 26 सोडा। घ्या 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 झेंडा पंच गती घ्यायची आहे। हासुडी पंच हा बघा प्रेक्षक कुठं गेलाय, 2 तास राखीव ठेवून सुद्धा प्रेक्षक जाते पुढं। घ्या झेंडा पंच गती घ्यायची आहे। समोर गेलेले प्रेक्षक या पाठीमागा नाही, आता पुढच्या वेळेस असं नाही करायचं। पुढच्या वेळेस बैल आणायचीच नाही, माणसाची स्पर्धा लावायची। कोण किती पुढे जातोय, कोण किती लवकर मधल्या तासात जातोय। अरे काय माणसं काय धंदा, किती बोला ह्यांना फरक पडणार नाही का तर नाही, नुसती तोंडाकडे बघत्यात, गालातले गालात हसत्यात। या 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 बाजूला हा हासुडी पंच घ्या, ती सगळी पाठीमाग घ्या। त्या बैल मालकाने पळायचे कसा हो, तो हासुडी त्यांच्या पायावरती लावा। अय हासुडी पंच, तो हासुडी त्यांच्या पायावर सुटला। 26 सुटला आणि 26 मध्ये लढत चालू झाली। कोण होणार आहे सीमेला पात्र, रणसंग्राम चाललाय तो फक्त सीमेला पात्र होण्यासाठी। परंतु शेवटच्या क्षणाला 2 गाड्यात लढत लढत आणि मधल्यानंच बाजी मारली। हे मागणं गाडी आली, गाडी धरणारी व्यवस्थित बघा। हा घ्या आत्ताच अय वर्ण बैल घेऊन जाणार। चला 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 जरा पाय उचलून जावा, हात वर केला सगळ्यांना दिसतोय। जाऊ द्या जरा पाय उचलून। लढत झाली 2 गाड्यामध्ये आली, माऊली आणि खालच्या कडनं लढत दिली हरण्यानं।